नमस्कार मित्रांनो, मी संतोष सोनोने मराठी योजना अँड इन्फो या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुलाखती राऊंडसाठी अंदाजित कट ऑफ किती लागू शकतो याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही आपल्या मराठी योजना अँड इन्फो या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला शिक्षक भरतीविषयी नवनवीन अपडेट्स वेळेवर मिळत राहतील। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, आता मुलाखतीचा राऊंड केव्हा लागणार आहे या संदर्भात अभियोग्यताधारकांकडून आपल्याला विचारणा होत आहे। तर बघा मित्रांनो, मुलाखतीचा राऊंड हा येणाऱ्या 22 तारखेपासून म्हणजे येणाऱ्या आठवड्यामध्ये केव्हाही लागू शकतो। तर बघा, आता मुलाखतीचा राऊंड लवकरच लागणार आहे आपल्याला माहीत आहे। आता यानंतर मुलाखतीचा कट ऑफ किती लागणार आहे या बाबतीत आपल्या मित्रांकडून आपल्याला कमेंट्स येत आहेत। तर बघा, आता मुलाखतीचा राऊंडचा कट ऑफ पाहण्यापूर्वी आपल्याला काही गोष्टींची विश्लेषण करणे आवश्यक आहे। बघा, आता तुम्हाला मुलाखतीसाठी जेवढ्या संस्था जनरेट झालेल्या आहेत तेवढ्या संस्थांवर मागासवर्गीय उमेदवारांची शिफारस होणार नाही। त्याचं कारण काय? तर बघा मित्रांनो, आता कॉमन रोस्टर आहे आणि या कॉमन रोस्टरमुळे जेवढ्या संस्था आपल्याला जनरेट झालेल्या आहेत, आता या कॉमन रोस्टरमध्ये कोणत्या प्रवर्गाला व कोणत्या गटासाठी जागा भरण्यात येईल हे गुणवत्तेनुसार ठरेल। म्हणजेच बघा, आता 55% वाल्यांना ओपन प्रवर्गाच्या संस्था जनरेट झाल्या होत्या, म्हणजेच 1 ते 8 साठी समजा 55% TET किंवा CTET अभियोग्यताधारकांना ओपन प्रवर्गाच्या संस्था जनरेट झालेल्या होत्या। मात्र ओपन संस्थांसाठी 55-60% पेक्षा कमी मार्क्स असतील तर शिफारस होणार नाही। तर समजा आता तुम्ही SC प्रवर्गाचे उमेदवार आहात आणि तुम्ही 1 ते 5 साठी पात्र आहात, तर SC प्रवर्गातील उमेदवाराला 229 संस्था या जनरेट झालेल्या होत्या। तर बघा, आता या 229 संस्थांवर SC प्रवर्गाच्या उमेदवाराची शिफारस होणार नाही। त्याचं कारण काय? बघा मित्रांनो, उदाहरणादाखल मी SC प्रवर्गाची माहिती देत आहे, त्यावरून तुम्ही आपल्या प्रवर्गाचा अंदाज काढू शकता। बघा, आता या 229 संस्थांमध्ये प्युअर 1 ते 5 साठी बघा, प्युअर 1 ते 5 साठी SC प्रवर्गाच्या जवळपास 65 ते 70 जागा आहेत। 65 ते 70 जागा आहेत। मग आता या ठिकाणी इतर जागा कोणत्या? तर त्यामध्ये ओपन प्रवर्गाच्या काही जागा आहेत। ओपन प्रवर्गातील ज्या जागा आहेत त्या जागासुद्धा SC प्रवर्गातील उमेदवारांना त्या संस्था जनरेट झालेल्या आहेत। आता कॉमन रोस्टरमुळे बऱ्याच संस्था या कमी होणार आहेत। तर बघा, आता SC प्रवर्गातील 1 ते 5 साठी जवळपास 129 संस्था अशा आहेत ज्या ठिकाणी कॉमन रोस्टरमुळे त्या संस्थांचे प्राधान्यक्रम हे या 1 ते 5च्या SC प्रवर्गातील उमेदवारांना जनरेट झालेल्या आहेत। मग आता त्या ठिकाणी SC प्रवर्गाची जागा ही भरण्यातच येणार आहे, मात्र 1 ते 5च्या सर्व जागा भरण्यात येतील असं नाही। तर बघा, मग आता प्युअर 65 जागा, त्यानंतर या 129 पैकी 50% जागा मित्रांनो 1 ते 5 साठी येणार आहेत, म्हणजे जवळपास 60 जागा या। आणि इतर ज्या जागा राहिल्या त्या जागा मित्रांनो ओपन प्रवर्गातील असल्यामुळे, आणि त्यामध्येही ओपन प्रवर्गातील 1 ते 5 साठी काही जागा आहेत आणि काही जागा ओपन कॉमन रोस्टर आहे। तर त्या ठिकाणी म्हणजे जवळपास 229 पैकी जास्तीत जास्त 150 संस्थांवरती उमेदवारांची शिफारस होणार आहे। त्यामुळे मित्रांनो, कट ऑफ पाहण्यापूर्वी आपल्याला या गोष्टी पाहणे आवश्यक होतं। आता बघा, 1 ते 5 मराठी माध्यमाचा आपण प्रवर्गनिहाय यापूर्वी कट ऑफ किती लागलेला आहे आणि आता मुलाखत राऊंडला किती कट ऑफ लागू शकतो ते पाहू। बघा, SC प्रवर्गाचा 108 हा कट ऑफ लागलेला आहे, सर्वसाधारणचा 108 हा कट ऑफ लागलेला आहे। तर आता येणाऱ्या मुलाखत राऊंडसाठी SC प्रवर्गातील 105 असणाऱ्या उमेदवारांची मुलाखत राऊंडसाठी शिफारस होऊ शकते। बघा मित्रांनो, आता हा अंदाजित कट ऑफ आहे, यामध्ये बदल हा होणार आहे, मात्र एक अंदाज येण्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे। तर बघा, आता SC मधील सर्वसाधारणचा कट ऑफ हा 105 पर्यंत येऊ शकतो, तर SC महिलाचा कट ऑफ हा 104 पर्यंत येऊ शकतो। त्यानंतर ST प्रवर्गातील यापूर्वीचा कट ऑफ हा 93 लागलेला आहे,
तर सर्वसाधारणचा कट ऑफ हा 85च्या जवळपास येऊ शकतो. तर एस टी महिला कट ऑफ हा यापूर्वी 87 लागलेला आहे, तो 80पर्यंत येऊ शकतो. त्यानंतर विमुक्त जाती अ म्हणजेच व्ही प्रवर्गाचा कट ऑफ हा मित्रांनो 111 लागलेला आहे. तर बघा आता हा 111 कट ऑफ लागलेला आहे, तर व्ही प्रवर्गाचा कट ऑफ हा 105पर्यंत येऊ शकतो, कारण व्ही प्रवर्गाच्या बऱ्याच संस्थांवरती जागा आहेत. त्यानंतर व्ही महिला यापूर्वीचा कट ऑफ मित्रांनो 105 लागलेला आहे, तर तो 100पर्यंत येऊ शकतो. त्यानंतर एन टी बी प्रवर्गातील कट ऑफ मित्रांनो हा 112पर्यंत येऊ शकतो, तर महिला कट ऑफ हा 110पर्यंत येऊ शकतो. त्यानंतर एन टी सी प्रवर्गातील कट ऑफ मित्रांनो 113 लागलेला आहे आणि मुलाखत राऊंडसाठी 109पर्यंत 108 ते 109पर्यंत हा कट ऑफ खाली येऊ शकतो. त्यानंतर एन टी डी प्रवर्गातील मित्रांनो कट ऑफ हा 111 लागलेला आहे. आता या ठिकाणी एन टी डीचा कट ऑफ हा 107पर्यंत येऊ शकतो, 107पर्यंत येऊ शकतो आणि महिलाचा उमेदवाराचा कट ऑफ हा 105पर्यंत येऊ शकतो. त्यानंतर मित्रांनो ओबीसी प्रवर्गाचा कट ऑफ हा 1 ते 5चा मराठी माध्यमाचा 112 लागलेला आहे. बघा मित्रांनो, ही जी माहिती पाहतो आपण हे मराठी माध्यमासाठी पाहत आहोत. तर ओबीसी सर्वसाधारणचा कट ऑफ हा 112 लागलेला आहे, तर हा कट ऑफ मित्रांनो 109 ते 108पर्यंत खाली येऊ शकतो. तर महिलांचा सुद्धा कट ऑफ हा 107 ते 108पर्यंत येऊ शकतो. त्यानंतर पुढील प्रवर्ग आहे EWS. बघा EWS प्रवर्गाचा 1 ते 5चा कट ऑफ हा 111 लागलेला आहे, सर्वसाधारणचा कट ऑफ हा 111 लागलेला आहे. तर हा कट ऑफ मित्रांनो मुलाखत राऊंडसाठी 107 ते 108पर्यंत येऊ शकतो. तर महिलांचा कट ऑफ यापेक्षा एखाद्या मार्काने खाली येऊ शकतो. त्यानंतर जनरल प्रवर्गाचा कट ऑफ मित्रांनो 111 लागलेला आहे. बघा जनरल प्रवर्गाचा कट ऑफ हा 111 लागलेला आहे, तर जनरलचा कट ऑफ हा 108पर्यंत खाली येऊ शकतो, सर्वसाधारणचा 108पर्यंत, तर महिलांचा कट ऑफ हा 107पर्यंत येऊ शकतो. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे 1 ते 5 मराठी माध्यमाचा प्रवर्गनिहाय अंदाजित कट ऑफ किती लागू शकतो याची माहिती आपण पाहिलेली आहे. बघा मित्रांनो, हा कट ऑफ जो सांगितलेला आहे हा कट ऑफ अंदाजित आहे. या कट ऑफ आपण जे मार्क सांगितलेले आहे त्यामध्ये फरक हा पडणार आहे. आता मित्रांनो 6 ते 8 मराठी माध्यम मुलाखत राऊंड एक्सपेक्टेड कट ऑफ विषयी माहिती पाहू. बघा आता 6 ते 8 साठी किती उमेदवारांनी मुलाखत राऊंडसाठी ऑप्टिंग आउट हा ऑप्शन निवडलेला आहे त्यावरती आता हा कट ऑफ अवलंबून राहणार आहे. जेवढ्या जास्त उमेदवारांनी ऑप्टिंग आउट केलं असेल तर हा कट ऑफ खाली येऊ शकतो, 6 ते 12पर्यंत कट ऑफ खाली येऊ शकतो. आणि त्यांनी जर ऑप्टिंग आउट केलेलं नसेल तर हा कट ऑफ वाढू शकतो. बघा आता मराठी माध्यमाच्या बाबतीत बोलायचं झाल्यास मराठी विषयाच्या बाबतीत बोलायचं झाल्यास 6 ते 8च्या यापूर्वीचा कट ऑफ हा SC प्रवर्गाचा मराठी विषयाचा 114 लागलेला आहे, तर SC महिला कट ऑफ हा 113 लागलेला आहे. तर बघा मित्रांनो, आता मराठी विषय असो, इंग्लिश विषय असो, सोशल सायन्स असो किंवा मॅथ सायन्स असो, या विषयासाठी संस्थेवरती किती जागांसाठी जाहिरात प्रकाशित झालेली आहे याची माहिती आपण यापूर्वीच पाहिलेली आहे. तर बघा आता SC प्रवर्गाचा कट ऑफ हा मराठी विषयासाठी 108 ते 109पर्यंत खाली येऊ शकतो आणि त्यापेक्षा महिला उमेदवाराचा कट ऑफ हा 1 ते 2 मार्काने खाली येणार आहे. त्यानंतर इंग्लिश विषयाचा कट ऑफ मित्रांनो, सुरुवातीला आपण मराठी विषयीच माहिती घेऊ. बघा त्यानंतर ST प्रवर्गाचा यापूर्वीचा कट ऑफ हा 102 लागलेला आहे, सर्वसाधारणचा कट ऑफ हा 102 लागलेला आहे, तर महिलांचा कट ऑफ हा 103 लागलेला आहे. मग या ठिकाणी आता मराठी विषयासाठी 6 ते 8 मुलाखत राऊंडसाठी शिफारस होण्याचा कट ऑफ किती येऊ शकतो, तर मित्रांनो हा जवळपास 90 मार्क्सच्या जवळपास हा कट ऑफ येऊ शकतो. ST प्रवर्गाचा 90पर्यंत येऊ शकतो.
त्यानंतर व्ही प्रवर्गाचा कट ऑफ मित्रांनो हा 116 लागलेला आहे, मराठी विषयासाठी 116 लागलेला आहे. तर हा कट ऑफ 110 पर्यंत खाली येऊ शकतो. त्यानंतर NTB प्रवर्गाचा 116च होता, यांचा सुद्धा 110 पर्यंत कट ऑफ हा खाली येणार आहे. त्यानंतर मित्रांनो NTC प्रवर्गाचा 117 कट ऑफ लागलेला आहे. यापूर्वीच्या निवड याद्यांमध्ये 6 ते 8 साठी मराठी विषयाचा कट ऑफ हा NTC प्रवर्गाचा 117 लागलेला आहे आणि NTDचा सुद्धा 117 लागलेला आहे. मग आता यांचा कट ऑफ सुद्धा 111 ते 112 पर्यंत खाली येऊ शकतो. त्यानंतर OBC प्रवर्गाचा कट ऑफ हा 116 लागलेला आहे, जनरलचा 116 लागलेला आहे आणि फिमेलचा सुद्धा 116 लागलेला आहे. तर हा कट ऑफ 110 पर्यंत OBC प्रवर्गाचा खाली येऊ शकतो. त्यानंतर EWS प्रवर्गाचा यापूर्वी कट ऑफ सर्वसाधारणचा हा 115 लागलेला आहे. तर हा कट ऑफ 109 पर्यंत खाली येऊ शकतो. तर जनरल प्रवर्गाचा मराठी विषयासाठी 6 ते 8चा कट ऑफ हा यापूर्वी 116 लागलेला आहे. तर हा कट ऑफ मित्रांनो 112 ते 113 पर्यंत येणार आहे. आता हा झाला 6 ते 8 भाषा विषय मराठी. आता यानंतर 6 ते 8 इंग्लिश लँग्वेजचा कट ऑफ किती येऊ शकतो त्याविषयी आपण माहिती पाहू. बघा 6 ते 8 इंग्लिश लँग्वेज. बघा आता यापूर्वी SC प्रवर्गाचा सर्वसाधारणचा कट ऑफ हा 114 लागलेला आहे, 114 लागलेला आहे. तर फिमेलचा कट ऑफ हा 113 लागलेला आहे. तर आता येणाऱ्या मुलाखत राऊंडसाठी बघा मित्रांनो, इंग्लिश विषयाच्या जागा या बऱ्याच प्रमाणात रिक्त आहेत आणि जास्त उमेदवारांची शिफारस ही इंग्लिश विषयासाठी होणार आहे. त्यामुळे 6 ते 8 असो किंवा 9 ते 12 असो, यामध्ये इंग्लिश सब्जेक्टचा कट ऑफ हा मोठ्या प्रमाणात खाली येणार आहे. तर बघा आता मग यांचा कट ऑफ किती खाली येणार आहे, तर जवळपास 107 ते 108 पर्यंत इंग्लिश विषयाचा कट ऑफ हा खाली येणार आहे. तर महिला 106 पर्यंत कट ऑफ खाली येणार आहे. त्यानंतर ST प्रवर्गाचा इंग्लिश विषयाचा कट ऑफ हा सर्वसाधारणचा कट ऑफ हा 109 लागलेला आहे आणि फिमेलचा कट ऑफ हा 112 लागलेला आहे. तर बघा आता STचा मुलाखत राऊंडसाठी कट ऑफ हा जवळपास 90 मार्क्सपर्यंत खाली येऊ शकतो. बघा किती, 90 मार्क्सपर्यंत खाली येऊ शकतो. त्यानंतर पुढील प्रवर्ग आहे VJA प्रवर्गाचा यापूर्वीचा कट ऑफ हा सर्वसाधारणचा कट ऑफ हा 118 लागलेला आहे. तर फिमेलचा कट ऑफ हा 113 लागलेला आहे. तर मुलाखत राऊंडसाठी मित्रांनो VJA प्रवर्गाचा कट ऑफ हा 107 पर्यंत येऊ शकतो. तर फिमेलचा कट ऑफ हा 105 पर्यंत खाली येऊ शकतो. त्यानंतर NTB प्रवर्गाचा कट ऑफ मित्रांनो हा सर्वसाधारणचा हा 110 पर्यंत खाली येऊ शकतो. तर महिलांचा कट ऑफ हा 105 पर्यंत खाली येऊ शकतो. त्यानंतर NTC प्रवर्गाचा 6 ते 8चा कट ऑफ हा 107 पर्यंत खाली येऊ शकतो. तर फिमेलचा कट ऑफ हा 105 पर्यंत खाली येऊ शकतो. 6 ते 8 इंग्लिश विषयासाठी कट ऑफ मित्रांनो आपण सांगत आहोत. त्यानंतर NTD प्रवर्गाचा यापूर्वीचा कट ऑफ हा 124 लागलेला आहे, सर्वसाधारणचा कट ऑफ हा 124 लागलेला आहे. तर फिमेलचा कट ऑफ हा 120 लागलेला आहे. तर बघा मित्रांनो आता मुलाखत राऊंडसाठी NTD प्रवर्गाचा इंग्लिश विषयाचा कट ऑफ हा सर्वसाधारणचा 110 पर्यंत येऊ शकतो. तर फिमेलचा कट ऑफ हा 108 पर्यंत खाली येऊ शकतो. त्यानंतर OBC प्रवर्गाचा यापूर्वी 6 ते 8 इंग्लिश विषयाचा कट ऑफ सर्वसाधारणचा हा 118 लागलेला आहे. तर फिमेलचा कट ऑफ हा 117 लागलेला आहे. तर आता या ठिकाणी सर्वसाधारणचा कट ऑफ हा मित्रांनो 105 पर्यंत खाली येऊ शकतो. तर फिमेलचा कट ऑफ हा 104 पर्यंत खाली येऊ शकतो. बघा मित्रांनो हा कट ऑफ अंदाजित आहे, यामध्ये 100% बदल हा होणारच आहे. मात्र एक अंदाज येण्यासाठी आपण हा कट ऑफ सांगत आहोत. त्यानंतर EWS प्रवर्गाचा यापूर्वीचा कट ऑफ जनरलचा 117 लागलेला आहे आणि फिमेलचा सुद्धा 117 लागलेला आहे. तर OBCचा कट ऑफ EWS प्रवर्गाचा कट ऑफ हा 110 पर्यंत खाली येऊ शकतो. तर फिमेलचा कट ऑफ हा 108 पर्यंत खाली येऊ शकतो. त्यानंतर जनरल प्रवर्गाचा कट ऑफ मित्रांनो यापूर्वी 116 लागलेला आहे, सर्वसाधारणचा
कट ऑफ हा यापूर्वी 116 लागलेला आहे, तर हा कट ऑफ 110 पर्यंत खाली येऊ शकतो. बघा मित्रांनो, आता आपला व्हिडिओ खूप मोठा होत आहे. यानंतर सोशल सायन्सचा विचार केला तर एस सी प्रवर्गाचा यापूर्वीचा सोशल सायन्स म्हणजे सामाजिक शास्त्र 6 ते 8चा कट ऑफ हा सर्वसाधारणचा 115 लागलेला आहे, महिला 113 लागलेला आहे. तर यामध्ये मित्रांनो जास्तीत जास्त 2 ते 3 मार्काने हा कट ऑफ खाली येणार आहे. सर्वच प्रवर्गाचा कट ऑफ हा 2 ते 3 मार्काने खाली येणार आहे. त्यानंतर व्हीजीए प्रवर्गाचा कट ऑफ हा 127 लागलेला आहे, तर व्हीजीए महिला 124 कट ऑफ लागलेला आहे. तर यांचा 120 पर्यंत कट ऑफ मित्रांनो, एस टी प्रवर्गाचा यापूर्वीचा सोशल सायन्सचा कट ऑफ हा 127 लागलेला आहे, तर फिमेलचा कट ऑफ आहे 124 लागलेला आहे. तर हा 110 पर्यंत खाली येऊ शकतो. त्यानंतर व्हीजीए प्रवर्गाचा यापूर्वीचा कट ऑफ हा 117 लागलेला आहे सर्वसाधारणचा, तर हा 114 ते 115 पर्यंत कट ऑफ खाली येऊ शकतो. त्यानंतर NTB प्रवर्गाचा कट ऑफ सोशल सायन्स 6 ते 8साठी यापूर्वी सर्वसाधारणचा कट ऑफ आहे 118 लागलेला आहे, तर फिमेलचा कट ऑफ हा 117 लागलेला आहे. तर हा कट ऑफ मित्रांनो सोशल सायन्ससाठी जवळपास 114 ते 115 मार्क्सपर्यंत खाली येऊ शकतो. त्यानंतर NTC प्रवर्गाचा यापूर्वीचा कट ऑफ हा 126 लागलेला आहे, तो 120 पर्यंत खाली येऊ शकतो. त्यानंतर NTD प्रवर्गाचा यापूर्वीचा सोशल सायन्सच्या जागाच भरण्यात आलेल्या नाहीत, त्यामुळे NTD प्रवर्गाचा कट ऑफ आपल्याला माहिती नाही. बघा, त्यानंतर मित्रांनो OBC प्रवर्गाचा यापूर्वीचा कट ऑफ हा 124 सर्वसाधारणचा आणि 122 फिमेलचा कट ऑफ लागलेला आहे. तर हा कट ऑफ मित्रांनो जवळपास 118 ते 119 मार्क्सपर्यंत खाली येऊ शकतो. आणि बघा मित्रांनो, फिमेलचा कट ऑफ हा सर्वसाधारणपेक्षा 1 ते 2 मार्क्सने खाली येणार आहे. त्यानंतर EWS प्रवर्गाचा कट ऑफ 125 लागलेला आहे सर्वसाधारणचा आणि 123 हा फिमेलचा कट ऑफ लागलेला आहे. तर मुलाखत राऊंडसाठी हा कट ऑफ 117 ते 118 पर्यंत खाली येऊ शकतो. त्यानंतर मित्रांनो जनरल प्रवर्गाचा कट ऑफ सर्वसाधारणचा हा 125 लागलेला आहे, तर फिमेलचा कट ऑफ हा 126 लागलेला आहे. तर मुलाखत राऊंडसाठी 120 पर्यंत मार्क्स असणाऱ्या उमेदवारांची शिफारस ही मुलाखत राऊंडसाठी होऊ शकते. मित्रांनो, व्हिडिओ खूप मोठा होत आहे. बघा, यानंतर आता मॅथ सायन्स किंवा सायन्स विषयाचा कट ऑफ जर पाहिला मित्रांनो, तर कंबाईन मॅथ सायन्सचा कट ऑफ जर पाहिला तर यापूर्वीचा SC प्रवर्गाचा 89 लागलेला आहे. SC आणि ST मधील सर्वच उमेदवारांची मुलाखत राऊंडसाठी शिफारस होणार आहे, जे TET किंवा CTET पास आहेत आणि मॅथ सायन्स विषयासाठी पात्र आहेत, त्या सर्वांची शिफारस ही मुलाखत राऊंडसाठी होणार आहे. त्यानंतर व्हीजीए प्रवर्ग असेल, यांचाही कट ऑफ मित्रांनो यापूर्वी 95 लागलेला आहे, तर यांचीही जवळपास सर्वच उमेदवारांची शिफारस ही मुलाखत राऊंडसाठी होणार आहे. त्यानंतर NTB प्रवर्गाचा कट ऑफ यापूर्वी 113 लागलेला आहे, NTC 114 लागलेला आहे, NTD 108 कट ऑफ लागलेला आहे. तर OBC प्रवर्गाचा 104 कट ऑफ लागलेला आहे, EWS प्रवर्गाचा 104 कट ऑफ लागलेला आहे. तर बघा मित्रांनो, मॅथ सायन्स विषयाच्या जागा या भरपूर प्रमाणात संस्थेवरती रिक्त आहेत. तर त्यामुळे मॅथ सायन्स विषयाचा कट ऑफ मित्रांनो हा जवळपास 15 ते 20 मार्क्सने NTB असो, NTC असो, NTD असो, OBC असो, EWS असो किंवा SBC असो, यांचा कट ऑफ मात्र मित्रांनो हा 20 मार्क्सपर्यंत खाली येऊ शकतो. तर जनरल प्रवर्गाचा कट ऑफ यापूर्वी 104 लागलेला आहे, तर जनरलमधील जवळपास 90 मार्क्सपर्यंत कट ऑफ हा खाली येऊ शकतो. मित्रांनो, यानंतर 9 ते 12 विषयी आपण वेगळा व्हिडिओ बनवू. तर अशा प्रकारे मित्रांनो हा मुलाखत राऊंडसाठी अंदाजित कट ऑफ लागू शकतो. मित्रांनो, आपण हा जो कट ऑफ सांगितलेला आहे हा अंदाजित आहे, यामध्ये बदल हा 100% होणारच आहे. धन्यवाद मित्रांनो.